राखीव प्रवर्गातून लाभ घेणाऱ्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गाचा लाभ मिळणार नाही। या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक आहे। डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार? नाही, काल जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तो SC ST आणि OBC या सर्व संवर्गावरती अन्याय करणारा आहे। दुःखद निर्णय आहे की जे विद्यार्थी एखाद्या ठिकाणी नोकरी करता जाहिरात आली असताना त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या फक्त सूट असतात। एक तर अर्ज करताना जी काही प्रिस्क्राईब फी असते ती SC ST संवर्गाकरता कमी असते आणि बाकीच्या लोकांकरता जास्त असते। आणि काही ठिकाणी शैक्षणिक अर्थतेमध्ये थोडी सूट असते आणि वयाच्या याच्यामध्ये सूट असते। या तीन गोष्टीची सूट घेताना जर त्या विद्यार्थ्याला आवश्यक असेल अर्ज करताना तर तो तशा प्रकारचा अर्ज करू शकतो। परंतु जर त्यांनी आतापर्यंत असं होतं की तुम्ही ही सूट घेऊन सुद्धा अर्ज केला असेल तर जसं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात त्या एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ट्रीट केल्या जात होतं। म्हणजे दोन्ही प्रकारची संधी SC ST आणि OBC संवर्गातील उमेदवारांना राहत होती। पण काल जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टीचा लाभ घेऊन म्हणजे प्रिस्क्राईब फीमध्ये सवलत, वयामध्ये सवलत आणि शैक्षणिक अर्हतेमध्ये सवलत तर तो पुढे खुल्या वर्गामध्ये कॉम्पीट करू शकणार नाही, स्पर्धा करू शकणार नाही। तुमची काय भूमिका आहे? तुम्ही कसं बघताय निर्णयाकडे? नाही, हा अन्याय करणारा निर्णय आहे, संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे। 93 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वारंवार आत्ताच मागच्या महिन्यामध्ये एक निर्णय झाला की ओपन इज ओपन फॉर ऑल। जरी त्यांनी अर्ज करताना त्यांना जे काही सवलती राज्य किंवा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आहे त्या घेतल्या असेल तरी तो ओपन स्पर्धेपासून बाद होऊ शकत नाही। तो ओपन स्पर्धेमध्ये कायम राहील। ओपनच्या तुलनेमध्ये जर त्याला मार्क मिळत असेल तर त्याची नियुक्ती ओपनमध्येच होईल। अशा प्रकारचे आतापर्यंत अनेक निर्णय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय झाले आहेत। तरी त्यांना डावलून काल राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला हा SC ST आणि OBC वरती अन्याय करणार आहे। आणि म्हणून आम्ही आता SC ST आणि OBC संवर्गातील सर्व चळवळीमध्ये काम करणारे लोक आणि जनता यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभं करू। वेळ आली तर आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊन आमच्या संविधानिक अधिकाराचं आम्ही रक्षण करण्याकरता सज्ज आहोत। तुमचा बोलण्याचा अर्थ आहे की आम्ही राज्यभर आंदोलन करणार, न्यायालयातही जाणार? दोन्ही ओपन, कारण दोन्ही गोष्टी कराव्या लागतात। राज्यभर आंदोलन करून लोकांना जागृत करू की हा आपल्या SC ST आणि OBC वरती अन्याय करणारा निर्णय आहे आणि म्हणून आंदोलन करून जर सरकार नमलं नाही तर आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराबाबत दाद मागू। न्यायालयात न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच, अनेक निर्णय आतापर्यंत झालेले। ही काही पहिली वेळ नाही आहे। यापूर्वी सुद्धा काही राज्यांनी असा प्रयत्न केला। मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की मागच्या महिन्यामध्येच एक जजमेंट आलेला आहे की जर त्यांनी अर्ज करताना सवलतीचा लाभ घेतला असेल तरी तो खुल्या स्पर्धेपासून बाद होऊ शकत नाही। त्याला खुल्या स्पर्धेमध्ये स्पर्धा करताना जेवढ्या गुणाची आवश्यकता आहे ते जर गुण त्याच्याकडे असेल तर त्याला तुम्हाला ओपनमध्ये नोकरी द्यावी लागेल। सर, यामुळे या राज्य सरकारच्या निर्णयामुळे SC ST आणि OBC किती विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होईल काय? लाखो विद्यार्थ्यांचं, कारण SC ST आणि OBC मुद्दे सुद्धा आज सक्षम पोरं आहेत परंतु त्यांना ज्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे त्या वेळेवर मिळत नाही। आणि म्हणून अर्जामध्ये करताना फीमध्ये सवलत ही अनेक वर्षापासून सुरू आहे, वयामध्ये सवलत ही अनेक वर्षापासून सुरू आहे, किंवा मार्क जे लागतात कट ऑफ त्याच्यामध्ये 5% सवलत ही अनेक वर्षापासून सुरू आहे। पण ही सवलत दिली असताना तुम्ही खुल्या स्पर्धेत स्पर्धा करू शकत नाही, कॉम्पीट करू शकत नाही। हा जो निर्णय काल राज्य सरकारने घेतला तो अन्यायकारक आहे, दुर्दैवी निर्णय आहे। त्याच्या विरोधामध्ये नक्कीच राष्ट्रीय OBC महासंघ सर्व समविचारी SC ST OBCच्या संघटनांना सोबत घेऊन जन आंदोलन या राज्यामध्ये उभं करणार। नक्कीच राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधात राष्ट्रीय OBC महासंघ आणि SC ST चळवळीतले नेते आंदोलनही उभं करणार आणि न्यायालयातही जाणार असा इशारा डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव